पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मराठी नाही, परवाना नाही, मराठी शिकायची पण वेळ वाढवून द्या। नियम चांगला आहे मात्र कडक अंमलबजावणी नकोय। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची ही मागणी आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरांना मराठी शिकता यावी, खास करून जुजबी मराठी शिकता यावी यासाठी परिवहन विभागाने 105 दिवसाचा वेळ दिला होता। 15 ऑगस्ट आता उद्या आहे आणि त्यानंतर नेमकी मुंबईतल्या रस्त्यावरची परिस्थिती काय आहे, ते जे क्लासेस आरटीओ कडून घेण्यात आले होते जुजबी मराठी शिकवण्यासंदर्भातले, त्याचा फायदा ड्रायव्हर्सना किती झाला, त्या नियमाबाबत त्या ड्रायव्हर्सना काय वाटतं आपण जाणून घेऊया। लेकिन भीड़ बहुत था, अभी छोड़ दिया कि फिर जाएंगे। लेकिन ये नियम क्या लगता है, होना चाहिए था, नियम जरूरी है? ये पालन करना चाहिए। कोई भी भाषा है, हिंदी या मराठी, दोनों को मतलब सम्मान करना चाहिए। दोनों अच्छा से बोलना चाहिए, सीखना चाहिए, जरूरी है। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कबनूर गोळीबार प्रकरणाला एक मोठं वळण आलंय। आणखी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपी निष्पन्न आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि डीबी पथकाकडून पुढील तपास सध्या सुरू आहे। शरद पवारांनी केलेलं ट्विट मी वाचलं, मात्र सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं ट्विट राजकीय आहे अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे। चाकण एमआयडीसी मधली कुठलीही कंपनी स्थलांतरित झालेली नाही। मी कुठेही पळून जाणार नाही। चाकणबद्दल मी आढावा घेत राहणार असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। शरद पवार साहेबांच्या ट्विटला मी बांधील आहे। शरद पवार साहेबांच्या ट्विटच्या संदर्भात मी चर्चा केलेली आहे। जे राजकारण करतायत त्यांचं राजकारण त्यांना लक्षात हो। पहिली गोष्ट अशी आहे की कुठचीही कंपनी स्थलांतरित झालेली नाही। मी स्वतः कुलकर्णी नामक पदाधिकाऱ्यांशी बोललो, हे तर मी जाहीरपणानं बोललोय आणि मी कधीही असं कोणाचं रेकॉर्डिंग करत नाही। परंतु जे काही चाललेलं राजकारण आहे त्याच्यातनं मी ते मुद्दामच समोरच्या लोकांची भूमिका काय आहे की महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावी आणि कशा बाबतीमध्ये कोण कसं कसं राजकारण करतंय हे कळण्यासाठीच मी ते रेकॉर्डिंग केलेलं होतं। अमित शहा अधिवेशन काळात सभागृहात आलेच नाहीत, शहा घाबरले, हे यामुळे सिद्ध होतंय अशी बोचरी टीका काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेली आहे। अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही। ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे पण सभागृहात येत नव्हते। इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची। त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत। दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट। मला वाटतं भर पावसाळ्यातही सातपुडा तहानलेलाच आहे। गोडभर पाण्याकरता आदिवासींना जीवघेणी पायपीट करावी लागतीये। आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे। मणिबेलीचा अंमलीपाडा येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। जवळच असलेल्या नर्मदा नदीच्या बॅकवॉटर मधून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावं लागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ही रॅली निघणार आहे। तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या यात्रेमध्ये भाजपचे नेते आणि त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस असतील, महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक म्हणजेच सेवानिवृत्त सैनिक या ठिकाणी आहेत, तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय। या चौकातून या यात्रेला सुरुवात होणार आहे। मोठी संख्या जी आहे ती यामध्ये यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। सद्यस्थितीला नागरिक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करणारा वर्ग जर पाहायला गेला तर तरुणांचा यामध्ये सहभाग जो आहे तो नोंदवला जाणार आहे। तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन असतील, त्यासोबतच अतुल सावे आहेत, हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या फुले चौकातून संभाजी पेठ यात्रा या ठिकाणी या यात्रेला सुरुवात होणार आहे। सर्वांचं लक्ष वेधून घेणारी यात्रा म्हणावी लागणार आहे। फुले चौक दाखवण्यासाठी करतो असं म्हणतात। तर दुसरीकडे या यात्रेमध्ये मुख्यमंत्री सहभागी होतात, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।